केलेली 5000 सैनिक स्त्रियांची फौज तुझ्याशी लढेल आणि या स्त्रियांकडून जर तू हरला तर तुला जीव द्यायची वेळ येईल. तू तुझा विचार कर. खरं तर शत्रूला आधी रणात पराभूत करण्याऐवजी स्वतः मनात पराभूत करावं लागतं, कारण मनात पराभूत केलेला शत्रू रणात उभाच राहू शकत नाही. हे मानसशास्त्र कुणाला अवगत होतं? ते राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अवगत होतं. निष्काम कर्मयोगाचं एक मूर्तिमंत रूप म्हणजे अहिल्या, तत्त्वाचं दुसरं रूप म्हणजे अहिल्या. ऐश्वर्या, विरांगणी, अष्टावधानी, राजकारणी, सम्रांगणी, किती नावे द्यावीत, किती उपमा द्याव्यात हे सांगायला शब्द सुद्धा तोकडे पडतात. मनगटात ताकद तिच्या तलवारीत आग होती. मित्रांनो, मनगटात ताकद तिच्या तलवारीत आग होती. इंग्रजांनाही दाद न देण्याची जिद्द तिची न्यारी होती. एक राणी असूनही लढण्याची पद्धतच तिची वेगळी होती. एक अशी राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होती. एक राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होती. मित्रांनो, राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जय, मल्हारराव होळकरांचा जय, यशवंतरावांचा जय, मल्हारराव होळकरांचा जय असं म्हणून चालत नाही. तर अहिल्याबाई होळकरांना नुसतं डोक्यावर घेऊन चालत नाही, तर अहिल्याबाई होळकरांना प्रथम डोक्यात घ्यावा लागेल. हा विचार आपण सर्वांनी जपला पाहिजे. वेळ बघता अहिल्याबाई होळकरांचा इतिहास मोठा आहे, तो सांगायला वेळ पुरत नाही. पण आता माझी वेळ संपलेली आहे, मला व्यासपीठाची रजा घ्यावी लागेल. आपण सर्वांनी मला इथे बोलावलं, माझा मानसन्मान केला, मला बोलण्याची संधी दिली. आयोजकांचे, नियोजकांचे, खरं तर माझी 10वी आहे आणि या 10वी म्हणजे महत्वाचं वर्ष. खरं तर मी नाही म्हणत होते, पण माझ्या वडिलांनी मला खूप जास्त फोर्स केला की चल